येवला म्हटलं की पैठणी हे अख्ख्या जगाला माहिती आहे. कांद्याच्या बाजारपेठेमुळेही येवला लासलगाव मतदारसंघ हा कायम चर्चेत असतो. पण भुजबळांचा असलेला हा मतदारसंघ गेल्या काही काळापासून चर्चेत राहिलाय तो मनोज जरांगेंबाबत छगन भुजबळ सातत्याने करत असलेल्या वक्तव्यांमुळे, त्यांच्यात रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे. याच येवला विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांचा सामना त्यांचे जुने सहकारी असलेले शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांच्याशी रंगणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. यामुळे या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली. यात भुजबळांचाही समावेश आहे. शरद पवारांनी भुजबळांच्या जुन्या सहकार्याला समोरून उभं केलंय, त्यामुळे ही लढाई चुरशीची आहे. पण जरांगे फॅक्टरीही इथे तितकाच टफ फाईट देणारा ठरू शकतो. या सर्व आव्हानांचा सामना भुजबळ करू शकतील का, की आपला गड राखणं त्यांना अवघड जाईल? पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती. येवला मतदारसंघ हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2004 पासून ते सलग इथून आमदार म्हणून निवडून आलेत. परंतु भुजबळांची राजकीय कारकीर्द ही मुंबईतून सुरू झाली होती. मुंबईत माझगाव विधानसभा मतदारसंघात 1995 आणि 1999 साली बाळा नांदगावकर यांच्याकडून त्यांचा 2 वेळा पराभव झाला. मग मुंबईचा नाद सोडून आपला मूळ जिल्हा असलेल्या नाशिककडे ते वळाले. नाशिकमधून येवला हा मतदारसंघ आपल्यासाठी योग्य आहे अशी खात्री त्यांना पटली आणि त्यांनी 2004 साली इथून लढण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून या मतदारसंघावर आपली दावेदारी पक्की करत विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी मतदारसंघाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. 2009 मध्ये भुजबळांचे सहकारी माणिकराव शिंदे यांनी त्यांची साथ सोडली आणि शिवसेनेत प्रवेश केला. 2 मित्रांमध्येच ही लढत झाली होती. यात भुजबळ पुन्हा विजयी झाले. 2014च्या निवडणुकीत भुजबळांसोबत असलेले माजी आमदार मारुती पवार यांचे पुतणे संभाजी पवार यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला आणि भुजबळांविरोधात निवडणूक लढवली. यावेळी पुन्हा भुजबळ निवडून आले, पण राज्यात सत्ता बदल झाला. शिवसेना भाजप युतीची सत्ता आली आणि येवल्यात विकास कामे स्लो झाल्याचं दिसून आलं. 2019च्या निवडणुकीत भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत भुजबळ यांना 1,26,237 मतं मिळाली होती, तर पवार यांना एकूण 70,712 मतं मिळाली होती. पक्षफुटीनंतर राज्यातली समीकरणं बदलली. शरद पवारांची साथ सोडत भुजबळ हे अजित पवारांसोबत गेले. आता यंदाच्या विधानसभेला भुजबळ येवल्यातून 5व्यांदा रिंगणात आहेत, तर त्यांच्या समोर त्यांचे जुने सहकारी माणिकराव शिंदे यांचं आव्हान आहे. येवल्याची निवडणूक भुजबळ यांच्यासाठी कधीही इतकी अवघड नव्हती, पण यंदा ती असणार आहे असं बोललं जात आहे. याचं कारण काय तेही जाणून घेऊ. मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगेंशी झालेल्या वादावरून आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामुळे भुजबळांची राज्यभरात चर्चा झाली. या आंदोलनामुळे राज्यात उघड उघड ओबीसी विरुद्ध मराठा अशी फूट पडली. हाच जरांगे फॅक्टर लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला. सत्ताधारी महायुतीला जरांगे जड गेले आणि आता विधानसभेलाही हा फॅक्टर काम करेल अशी चर्चा आहे. त्यामुळे पवारांनी परळीप्रमाणे इथंही आपलं मराठा कार्ड खेळत माणिकराव शिंदेंना उमेदवारी देऊ केली. शिवाय इथे अपक्ष आणि इतर उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेऊन शिंदेंना पाठिंबा देऊ केलाय. त्यामुळे भुजबळांची डोकेदुखी वाढलेली दिसते. आता येवल्यात जातीय समीकरण कसं आहे ते देखील पाहूयात. येवल्यात अंदाजे 1,28,000 इतकी मराठा समाजाची लोकसंख्या आहे, तर 1,25,000 इतकी ओबीसींची संख्या आहे. तसंच 1,20,000 इतकी एससी आणि एसटी प्रवर्गाची संख्या आहे, तर 45,000 मुस्लिम आणि 10,000 इतर प्रवर्गाची संख्या आहे. यामुळे जातीचं समीकरण येवल्यात महत्वाचं ठरणार आहे. त्यातच जरांगे यांना भुजबळ हे थेट आव्हान देणारे एकमेव राजकारणी होते. यामुळे साहजिकच जातीचं गणित इथे कट टू कट असेल. आता दलित आणि मुस्लिम मतं कोणाच्या पारड्यात पडतात यावर देखील पुढची लढाई ही निर्णायक ठरणार आहे. भुजबळांसाठी यंदाची निवडणूक टप असणार आहे असं बोललं जात आहे. याची आणखीन काही कारण आहेत, ती कोणती आहेत ती पाहूयात. यात पहिलं आणि महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा परिणाम. मराठा आरक्षणाच्या विषयावरून छगन भुजबळ वारंवार जरांगेंना लक्ष करत आले. यामुळे मराठा समाज भुजबळांना डावलणार हे नक्की आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा समारोप हा नाशिकमध्ये करण्यात आला होता. यात त्यांनी भुजबळांना येवल्यात पाडण्याचं थेट आवाहन केलं होतं आणि आता निवडणुकीतून माघार घेतली तरी ते मोठी अडचण निर्माण करू शकतात. दुसरं कारण, अल्पसंख्याक समाज हा नेहमीच भुजबळांच्या पाठीशी उभा राहिलाय, पण यावेळी भुजबळ हे भाजपसोबत आहेत. यामुळे अल्पसंख्याक समाजाची मते ही माणिकराव शिंदेंच्या पारड्यात पडतील याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरं कारण, सत्तेत असूनही येवल्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न छगन भुजबळांना सोडवण्यात यश आलं नाही. निर्यात शुल्क आणि निर्यात बंदी या संदर्भातील केंद्रांच्या धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झटका बसला. लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात भारती पवार यांनाही त्याचा फटका बसला होता. यामुळे स्थानिक शेतकरी वर्ग भुजबळांवर नाराज आहे. या नाराजीचा फटकाही भुजबळांना बसू शकतो. येवल्यात दोन्ही उमेदवार आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतायत.
शरद पवार, आदित्य ठाकरे यांसारख्या नेत्यांनी मतदारसंघांचा दौरा केलाय. यामुळे भुजबळांना घेरण्याची तयारी महाविकास आघाडीने केलेली आहे. तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मारुतराव पवार यांनीही माणिकराव शिंदेंना आपला पाठिंबा जाहीर केलाय. तर मतदारसंघाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात भुजबळांनी मांजरपाडा धरणाची निर्मिती केली होती. या धरणाचं अंतिम टप्प्यातील काम पूर्ण होऊन नुकतंच त्या पाण्याचं जलपूजन भुजबळांच्या हस्ते करण्यात आलं. यामुळे मतदारसंघाच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. विकास कामांच्या आधारावर भुजबळांचं पारडं जड आहे, ही एक जमेची बाजू आहे. तसं प्रत्येक निवडणुकीत भुजबळ आपल्या विरोधकांवर मात करत आलेत. पण यंदा तुल्यबळ उमेदवार आणि जातीची गणितं यामुळे ही निवडणूक चुरशीची होऊ शकते. भुजबळ हे 5व्यांदा रिंगणात असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी जितकी प्रतिष्ठेची असणार आहे तितकीच आव्हानात्मकही. तुम्हाला काय वाटतं? माणिकराव शिंदे विरुद्ध छगन भुजबळ या लढतीत कोण बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.